स्वर्गीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांचा आज 3 जून आज पुण्यतिथी दिवस आणि आज आपण आहोत परळी येथील गोपीनाथ मुंडे गडावर। या ठिकाणी आज गोपीनाथ मुंडे साहेब यांच्यावर निस्सीम प्रेम करणारा या ठिकाणी जो शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर त्याचबरोबर राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम करणारे बरीच मंडळी या ठिकाणी गोपीनाथ मुंडे साहेबांच्या या पावन स्मृतीस दर्शनासाठी येत आहे। अनेकांनी या ठिकाणी दर्शन घेऊन आपल्या भावना या चॅनलच्या माध्यमातून व्यक्त केलेला आहे। मुंडे साहेबांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी आणि त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आलेलो आहे। दरवर्षी येतो, त्यांच्या विचाराची पताका घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो। बघा, लोकनेते गोपीनाथराव मुंडे हे 18 पगड जातीच्या भटक्या विमुक्तांच्या गावगाड्यातला शोषितांचा, वंचितांचा आवाज होता। आपलं नेतृत्व वाटणारं हे नेतृत्व अकाली जाण्यानं महाराष्ट्रातला ओबीसी पोरका झालाय। महाराष्ट्रातल्या भटक्या विमुक्त जाती जमातीला आज न्याय भेटत नाही। ऊसतोड मजुरांना कोणी वाली उरलाय का नाही अशी परिस्थिती आजची आहे। आज गावगाड्यामध्ये समाजामध्ये तेढ निर्माण झाली, त्याच्यावरती कोण वास्तव बोलायला तयार नाही, त्याच्यावरती कोण खरं बोलायला तयार नाही। आज गोपीनाथराव मुंडे हवे होते, आज विलासराव देशमुख हवे होते। या 2 महाराष्ट्राच्या लोकनेत्यांनी निश्चित महाराष्ट्राचं वातावरण एवढं खालच्या पातळीवर जाऊ दिलं नसतं। महाराष्ट्राचा गावगाडा, महाराष्ट्राचा पुरोगामी जो एक चेहरा आहे, हा चेहरा आज जातीयवादाचं उग्र स्वरूप धारण करतोय। आज जर गोपीनाथराव मुंडे असते तर सर्व माणसांना त्यांनी न्याय दिला असता आणि या परिस्थितीला महाराष्ट्र गेला नसता।